शक्यच नाही, होच शकत नाही. अहो, हे कसे होणार? काहीही. जेव्हा इतर सगळे अशी नकार घंटा वाजवत होते, तेव्हा एक व्यक्ती ठाम होती. हे शक्य होणार असल्याचा विश्वास त्या व्यक्तीने दाखवला. तो प्रकल्प होता पुणे रिंग रोड, आणि ज्या व्यक्तीला खात्री होती ते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ. जिथे काहीच नाही उणे आणि जिथे माझेच म्हणणे खरे अशी ख्याती असणारे शहर म्हणजे पुणे. सुटसुटीत रस्ते असणाऱ्या पुण्यात आता वाहतूक कोंडी देखील बेदुणे 4, 8, 16 अशा पटीनं वाढत चालली आहे. पण आता पुण्याची हीच वाहतूक कोंडी भूतकाळात जमा होणार आहे. पुणे मेट्रो, चांदणी चौक, अंतर्गत रस्त्यांची कामं असे पुण्यातील बरेच प्रकल्प रखडले असतानाच यात आणखी एक प्रकल्प होता, तो म्हणजे पुण्याचा आउटर रिंग रोड. गेली 20 वर्ष खोळंबत पडलेला हा रिंग रोड अनेक विरोधांना पार करून देवाभाऊंनी करण्याचा निश्चय केला. आजच्या घडीला सर्व भूमिसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन पुणेकरांच्या सेवेत हजर होण्यासाठी या रिंग रोडचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. त्यामुळं पुणेकरांना आता ट्रॅफिकला बाय बाय बोलायला तयार राहा, कारण देवाभाऊ घेऊन येत आहेत तुमच्यासाठी पुण्यातील सर्वात मोठा आणि फ्युचरिस्टिक प्रोजेक्ट पुणे रिंग रोड. असा असणार आहे पुण्याच्या भोवती तयार होत असलेला आउटर रिंग रोड, जो 172 किलोमीटर लांब, 110 मीटर रुंद आणि 6 पदरी असणार आहे. हा रिंग रोड पुणे शहर नियोजनात महत्वाची भूमिका बजावणार असून यामुळे पुण्यातील 29 गावं आणि आजूबाजूचा परिसर सहज पुणे शहराला जोडला जाणार आहे. पुणेकरांनो, काय मग तयार आहात ना तुमच्या रोजच्या ट्रॅफिकला टाटा बाय बाय म्हणायला आणि परंपरेसोबतच वर्ल्ड क्लास सिटीचा अनुभव घ्यायला?